नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 14 जानेवारी 2025 वार मंगळवार। तर या दिवशी आलेले आहे मकर संक्रांती। मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांनी या काही गोष्टी, काही नियम हे अवश्य पाळावे आणि या गोष्टींचे पालन केले तर मकर संक्रांतीचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते। प्रत्येक सण हे खूप महत्त्वाचे आणि त्या सणाचे काहीतरी महत्त्व देखील असते आणि त्या दिवशी काही गोष्टींचे पालन, नियम पाळणे खूप गरजेचे असते व काही गोष्टी अवश्य आपल्याला या दिवशी टाळायच्या असतात। तर कोणत्या गोष्टींचे पालन करायचे आहे, कोणते नियम पाळायचे आहे आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर स्नान करायचं आहे आणि त्यानंतर तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। मकर संक्रांत हा दिवस सूर्याचा दिवस मानला जातो आणि त्यामुळेच या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर प्रथम आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। तर तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर तीळ टाकायचे आहे, पांढरे तीळ टाकायचे आहे, एक फूल, हळद, कुंकू आणि अक्षता टाकून हे अर्घ्य आपल्याला सूर्याला अर्पण करायचे आहे। तर बघा, तांब्याच्या भांड्यातूनच आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। त्यानंतर देवघरातील देवांना स्नान घालायचं आहे, त्यांची पूजा करायची आहे। तसेच मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे। मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे, यासोबतच तोरण लावायचं आहे, दारापुढे रांगोळी काढायची आहे। तसेच मकर संक्रांतीला दानाला देखील खूप महत्त्व आहे। तर गरजूंना तुम्ही दान देखील करू शकता। सत्पात्रे दान करायचं आहे, ज्याला खूप गरज आहे त्याला दान करा। तर यामध्ये तुम्ही धान्य, कपडे जे तुम्हाला जमेल ते तुम्ही दान करू शकता, तुमच्या यथाशक्ती दान करू शकता। या दिवशी कपडे, पांढरे तीळ, गूळ दान करू शकता, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही हे दान करू शकता। तसेच मकर संक्रांतीला काही गोष्टी दान नाही करायच्या। तर बघा, धारदार वस्तूंचे आपल्याला दान नाही करायचे। मकर संक्रांती हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो आणि त्यामुळे श्री सुक्तमचं देखील तुम्ही या दिवशी पठण करू शकता। मंत्रस्तोत्र तुम्ही पठण करू शकता, श्रवण केले तरीही चालेल। जितकी होईल तितकी सेवा तुम्ही माता लक्ष्मीची करू शकता। यासोबतच गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे। तसेच नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर कोणताही छोटा मोठा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो देखील तुम्ही या दिवशी करू शकता। यामुळे नशीब चमकल आणि आपलं सौभाग्य वाढेल। झाडूची देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता। त्यानंतर सुगड पूजन देखील या दिवशी करायचे आहे। सवाष्ण महिलांचा हा सण आहे आणि त्यामुळे अवश्य यावर्षी पिवळ्या रंगावर मकर संक्रांत आहे आणि त्यामुळे पिवळा रंग आपल्याला या दिवशी वर्ज्य करायचा आहे। फक्त वस्त्र पिवळे परिधान करू नये या दिवशी। तसेच या दिवशी तुम्ही हिरव्या बांगड्या देखील घालायच्या आहे किंवा खरेदी देखील करायची आहे। गुलाबी, केशरी, जांभळा किंवा लाल साडी तुम्ही या दिवशी घालू शकता। सवाष्ण स्त्रीचे जे दागिने आहे तर ते दागिने, सर्व दागिने तुम्हाला घालायचे आहे। त्यानंतर मकर संक्रांतीला कोणत्या वस्तू दान करू नये, तर ज्यामुळे अशुभ प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो। तर मकर संक्रांतीला कपडे दान करताना काळे कपडे हे दान करू नये, तर अशुभ परिणाम आपल्या जीवनावर त्यामुळे होतो। यासोबतच तीक्ष्ण आणि धारदार वस्तू देखील तुम्ही या दिवशी दान करू नये। काचेच्या वस्तू देखील दान करू नये, यामुळे नात्यामध्ये कलह होतात आणि वादविवाद होतात। त्यामुळे या देखील आपल्याला या दिवशी कोणाला देऊ नये। तसेच तेलाचे देखील आपल्याला या दिवशी दान करायचं नाही, तर यामुळे आरोग्याच्या संबंधित समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते। अंघोळ केल्याशिवाय मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी अंघोळ केल्याशिवाय कोणतेच दान करू नका किंवा अन्न देखील ग्रहण करू नका। तर हे नियम आपल्याला पाळायचे आहेत। तसेच पवित्र नदीमध्ये या दिवशी स्नान करणं देखील पवित्र मानलं जातं, शुभ मानलं जातं। पण प्रत्येकालाच पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही, त्यामुळे तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने आपल्याला या दिवशी अंघोळ करायची आहे। त्यासोबतच या दिवशी दारामध्ये कोणी आलं तर त्याला रिकामं जाऊ देऊ नका, थोडं का होईना त्याला काहीतरी द्या किंवा खाऊ पिऊ घाला। यासोबतच मकर संक्रांतीला फुलं, झाडं तोडू नये, छाटणी करू नये। शक्य असेल तर कांदा आणि लसूण देखील या दिवशी वर्ज्य करावे। तसेच या दिवशी कोणाचा अपमान करू नका, घरामध्ये वादविवाद होणार नाही याची देखील काळजी घ्या। त्यासोबतच घरामध्ये मांसाहार करू नका किंवा बनवू नका, व्यसन करू नका। तर या सर्व गोष्टींचे आपल्याला या दिवशी पालन करायचे आहे। या सर्व गोष्टींचे आपण जर पालन केले तर नक्कीच आपल्या आयुष्यामधील सर्व अडचणी या दूर होतील। आणि त्यासोबतच मकर संक्रांतीला आपण जे काही उपाय करू, ज्या काही सेवा करू, तर त्याचे फळ देखील आपल्याला मिळेल। तर त्यामुळेच आपल्याला या काही
गोष्टींचे या दिवशी पालन करणे खूप गरजेचं आहे. तर अवश्य तुम्ही पूजा किंवा सेवा नाही केली तरीही चालेल, पण या गोष्टींचे तरी पालन या दिवशी अवश्य करावे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.